चला लक्ष द्या, आपण पुढचा टॉपिक चालू करू, तो म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल. तुम्ही हा शब्द याच्या अगोदर केमिस्ट्रीमध्ये ऐकला असेल, डायपोल. व्हॉट इज मिनिंग ऑफ डायपोल? डाय म्हणजे दोन आणि पोल दोन पोल्स. बघा डायपोल काय असतं, एक चार्ज जर -Q चार्ज आहे आणि हा +Q चार्ज आहे, ठीक आहे, आणि दोन्ही चार्ज एकमेकांपासून काहीतरी सेपरेशनवर आहेत. समजा या दोघांमधलं सेपरेशन आहे 2L. हे 2L घेतल्यानं आपल्याला पुढे सोपं जाईल कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने, म्हणून 2L घेतलं. दोघांमधलं अंतर सेपरेशन किती आहे? 2L. तर मी काय करतो, या आता मला जर असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत की हा -Q +Q आणि इथं एक पॉईंट आहे, इथं एक पॉईंट आहे, या ठिकाणी याचं इलेक्ट्रिक फील्ड काढा, या ठिकाणी याचं इलेक्ट्रिक फील्ड काढा, या ठिकाणी चार्ज चला तर त्या चार्जवर किती फोर्स लागेल या दोघांमुळे. आता हे सगळं जर असं काढायचं असेल तर हे करता येईल आत्तापर्यंत शिकलेल्या बेसिसवर. पण हे -Q आणि +Q जेव्हा असतं तेव्हा आपल्याला हे सिम्प्लिफाय करण्यासाठी एक अजून सोपा पर्याय काय की या दोघांची एक जोडी बनवून टाका आणि त्याला काय म्हणा, इलेक्ट्रिक डायपोल. जोडी म्हणजे मी काय करतो, -Q to +Q असा एक वेक्टर ड्रॉ करतो. डायपोलला आपण वेक्टर P असं एक कॅप्शन वापरलं तर मी काय करतो, असा वेक्टर ड्रॉ करतो जो -Q to +Q असा कनेक्ट करणार असेल तर या वेक्टरला म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल वेक्टर. कळतंय? इलेक्ट्रिक डायपोल वेक्टर. ओके, आता हा जो डायपोल वेक्टर आहे तर डायपोल वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते, म्हणजे ह्या P ची मॅग्निट्यूड किती असते? ती P ची मॅग्निट्यूड असते Q × 2L. कळतंय? Q चार्ज × डिस्टन्स. ओके, आणि डायरेक्शन काय असते? डायरेक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तुम्हाला कळतंय? मॅग्निट्यूड अशी असते, डायरेक्शन अशी असते. ओके, आता हे मानलेलं आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे जावेत म्हणून. इलेक्ट्रिक डायपोल, याला अजून एक शब्द आहे, याला म्हणतात, या व्हॅल्यूला म्हणतात डायपोल मोमेंट. याला म्हणतात डायपोल मोमेंट. लक्षात घ्या, हे शब्द फार इम्पॉर्टंट आहेत शिकणं आपल्याला. जसं आपण आता इलेक्ट्रिक डायपोल शिकतोय, आपल्याला मॅग्नेटिक डायपोल पण शिकायचं आहे जेव्हा आपण मॅग्नेटिझम शिकू तेव्हा. ओके, तर डायपोल कशाला म्हणायचं? सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे, दोन चार्जेसची मॅग्निट्यूड सेम पाहिजे. समजा हे Q आहे आणि हे 4Q आहे किंवा 3Q आहे, तर त्याला डायपोल, त्या जोडीला डायपोल म्हणत नाहीत. कळतंय? काय पाहिजे, चार्जेस, टू चार्जेस म्हणा, टू चार्जेस शुड हॅव सेम मॅग्निट्यूड. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी, दोघांचं साईन ऑपोजिट पाहिजे. दोन्ही ++, दोन्ही -- चालणार नाही, ऑपोजिट साईन. तिसरं, दोन्ही चार्जेस एकमेकांना चिकटलेले नको. दे शुड नॉट बी टचिंग इच अदर. देर शुड बी सम सेपरेशन बिटवीन द टू. दे शुड बी सेपरेटेड. असे जर असतील, तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील, तर या दोघांच्या जोडीला मी काय म्हणतो, इलेक्ट्रिक डायपोल. आणि या जोडीचा जो काही इफेक्ट आहे त्याला म्हणतो डायपोल मोमेंट. बेसिकली डायपोल मोमेंटला आपण वेक्टर P म्हणूयात. इन्स्टेड ऑफ कॉलिंग दिस इज वेक्टर P, डायपोल मोमेंटला वेक्टर P म्हणतो आपण. आणि डायपोल मोमेंटची मॅग्निट्यूड किती असते? ती असते Q, हा जो चार्ज आहे तो आहे, तो चार्जची मॅग्निट्यूड × डिस्टन्स बिटवीन द टू, Q × 2L. डायरेक्शन कुठनं असते? फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. तुम्हाला कळतंय हे? बघा आपण एक असे एक्झाम्पल घेऊ. समजा अशा दोन लाईन्स आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर. या ठिकाणी आपण -2Q चार्ज आहे, या व्हर्टिकल लाईनवर ॲट D डिस्टन्स समजा +Q चार्ज ठेवला आणि इथं +Q चार्ज ठेवला D डिस्टन्सवर. क्वेश्चन इज फाइंड नेट डायपोल मोमेंट.
क्वेश्चन कळतोय? ओके. आता असे टाइमपास सवाल क्वेश्चन्स मी घेत नाही की हे -2 कुलंब आहे, +2 कुलंब आहे, मध्ये 1 मीटरचं अंतर आहे, बोला डायपोल मोमेंट काय आहे. तर ते काय येईल, 2 × 1 ना, डिस्टन्स दोघांमधलं 1 मीटर डिस्टन्स आहे, म्हणजे 2 झालं ना डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंटचं युनिट काय असणार आहे, चार्ज इंटू डिस्टन्स ना, म्हणजे हे कुलम मीटर असणार आहे डायपोल मोमेंटचं युनिट. ठीक आहे, चार्ज इंटू डिस्टन्स. ह्याच्यावर तुम्ही डायमेन्शनही काढा, फाइंड डायमेन्शन ऑफ डायपोल मोमेंट. ओके. आता असं तर प्रॉब्लेम्स आहेत, तसे प्रॉब्लेम काय पॉईंट नाही आहे, टाइम वेस्ट होईल. थोडा चांगला प्रॉब्लेम बघू. फाइंड नेट डायपोल मोमेंट. काय केलेलं आहे, अशा 2 लाईन्स एकमेकांना ज्या परपेंडिक्युलर आहेत त्याच्या इंटरसेक्शनवर -2q चार्ज ठेवला आहे. हा क्यू आहे, हा क्यू आहे, दोन्हीचा डिस्टन्स dd आहे. डायपोल मोमेंट. मला सांगा डायपोल इथे एक्झिस्ट सगळ्यात पहिल्यांदा करते का? दॅट इज फर्स्ट क्वेश्चन. डायपोल एक्झिस्ट करायला काय पाहिजे, दोन्हीची मॅग्निट्यूड सेम पाहिजे, साइन अपोजिट पाहिजे, सेपरेट पाहिजे. हे क्यू आहे, क्यू आहे, मॅग्निट्यूड तर सेम आहे, दिसतीये, पण साइन अपोजिट नाही आहे, साइन सेम आहे. डायपोल दोघांची होऊ शकत नाही. ओके. हे अपोजिट साइन दिसत आहेत पण मॅग्निट्यूड वेगळ्या वेगळ्या आहेत, जिचे डायपोल पण होऊ शकते का? नाही. पण समजा मी याच अरेंजमेंटला थोडंसं चेंज केलं. चेंज कसं करतो बघा. ही एक लाईन, दुसरी लाईन, हा क्यू आहे आणि या ठिकाणी काय करतो, -q आणि -q सेपरेट करतो. हे जर -2 कुलम चार्ज आहे ते मी -1 आणि -1 मध्ये मायनस असं सेपरेट करता येईल ना मला, कळतंय का? मी काय करतो, याच ठिकाणी -q सेपरेट करतो, -q दोनदा असं सेपरेट करतो, म्हणजे दिस 2 बिकम्स -2q ना, आणि या ठिकाणी q हा एकच आहे. आता हे डिस्टन्स d, आता हे डिस्टन्स d. आता मला सांगा, या दोघांची एक डायपोल होऊ शकते, डायपोल म्हणजे जोडी, आणि या दोघांची दुसरी डायपोल होऊ शकते, कळतंय? मग कसं करता येईल, एक डायपोल आणि डायपोलची डायरेक्शन कशी असते, -2 ना, म्हणजे हा जर पॉईंट O असेल तर O पॉईंट जर हा आहे तर एक डायपोल अशी झाली. डायपोल मोमेंट, ही डायपोल मोमेंट किती आहे, Q इंटू डिस्टन्स QD, कळतंय? आणि ही डायपोल मोमेंट किती झाली, ही पण वेक्टर P इज इक्वल टू, ही पण काय झाली, QD. डायरेक्शन बघायला लागेल, -2 कळतंय? ओके. आता या दोघांची वेक्टर ॲडिशन मला करायची, मला वेक्टर ॲडिशन दोघांची करायची, तर काय झालं, नेट P नेट इज, वेक्टर ॲडिशन करा, मॅग्निट्यूड काय झाली याची, √2 QD, कळतंय? आन्सर, ही मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन काय असणार, 45 डिग्री, कारण सिमेट्री आहे. तुम्हाला कळतंय? डायपोल, इलेक्ट्रिक डायपोलचा तुम्हाला बेसिक अर्थ कळला का? याच्यावरनं आपण पुढचे प्रॉब्लेम चालू करू. अजून एक पॉईंट असा आहे की डायपोल ही टर्म जी आहे ती टर्म शक्यतो जेव्हा हे दोन चार्जेस एकदम एकमेकांच्या जवळ असतात तेव्हा ही जास्त प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापरली जाते. समथिंग लाईक सब ॲटॉमिक लेवल. म्हणजे H2O मध्ये तुम्ही कसं असतं, हा हायड्रोजन ॲटम आणि हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन, म्हणजे हे त्याच्यात जे काय हे प्लस मायनस काय असेल ना, तर असे डायपोल दाखवतात ना केमिस्ट्रीमध्ये तुम्ही. ओके, म्हणजे हे डायपोल जास्त युजफुल असतात वेन जनरली, इन जनरल, दिस डिस्टन्स बिटवीन डायपोल इज व्हेरी व्हेरी शॉर्ट इन जनरल. याचा अर्थ असा नाही की डायपोल मोठ्या डिस्टन्सला एक्झिस्ट करत नाही, असा याचा अर्थ नाही आहे. पण जनरल रिअल लाईफमध्ये जे आपण घेतो डायपोल ते शॉर्ट डायपोल असतात. दे आर ऑल शॉर्ट डायपोल आणि हे डिस्टन्स एकमेकांपासून कमी असतात. ठीक आहे, या गोष्टी सगळ्या लिहून घ्या. मी जरुरी नाही आहे की सगळं इथं या कागदावर लिहील. मी जे तोंडी बोलतोय ते पण तुम्ही व्हिडिओला पॉज करून त्यातलं तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट वाटेल, जे काही तुम्हाला ॲप्लिकेबल वाटेल, लिहून घेण्याचं इम्पॉर्टंट वाटेल त्याला पॉज करून तुम्ही लिहा, तुमच्या शब्दामध्ये लिहा. मराठीत लिहा, कन्नडमध्ये लिहा, राईट इट, इंग्लिशमध्ये लिहा, डू इट. पुढे आपण आता पुढचा ॲनालिसिस बघूयात. पुढे इलेक्ट्रिक फील्ड ऑन ॲक्सिस ऑफ अ डायपोल. समजा डायपोल आहे असा एक, अशी एक डायपोल आहे, डायपोल P. आता डायपोल जेव्हा मी दाखवतो याचा अर्थ काय तुम्हाला कळलं, असं दाखवलं म्हणजे या ठिकाणी काय आहे, -Q चार्ज आहे
या ठिकाणी काय आहे, प्लस क्यू चार्ज आहे आणि दोघांमधलं काहीतरी सेपरेशन आहे, त्याला आपण जनरली 2L म्हणतो कॅप्शनमध्ये. ओके, आता ही डायपोलच्या या ॲक्सिसवर, याला मी ॲक्सिस म्हणतो ना, डायपोलचा ॲक्सिस म्हणतो, लाईन जॉइनिंग द टू चार्जेस, ज्याच्या अलॉंग डायपोल एक्झिस्ट करतं. समजा या सेंटरपासनं काही डिस्टन्स R वर एक पॉइंट P आहे. ओके, असं जर असेल, कळतंय डायग्राम कशी काढतोय मी, डायपोलच्या ॲक्सिसवर डायपोलच्या सेंटरपासनं डिस्टन्स घेतले बरं का R, कळतंय, असं P असेल तर क्वेश्चन आहे या पॉइंट P ला इलेक्ट्रिक फील्ड किती असेल बाबा, ते आपण डिराईव्ह करायचा प्रयत्न करू. इलेक्ट्रिक फील्ड ऑन ॲक्सिस ऑफ डायपोल एनी पॉइंट. आता हे डिराईव्ह कसं करणार मला सांगा. आता हे दोन चार्जेस सेपरेट आहेत ना, त्याला आपण जोडी समजली एक, पण हा क्यू चार्ज आहे, या क्यू चार्जमुळे ह्याच्यावर समजा E1 असा लागतोय. आता ही वन अशी डायरेक्शन का दाखवली, कारण क्यू चार्ज पॉझिटिव्ह आहे ना, आणि पॉझिटिव्ह चार्जपासून इलेक्ट्रिक फील्ड जे जनरेट होतं ते ऑलवेज अवे आउटवर्डच असतं, अवे फ्रॉम द चार्ज असतं. हा निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्जमुळे समजा हे लागली E2, आता निगेटिव्ह असल्यामुळे टुवर्ड्स E. ओके, म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट P कसं आहे, आय कॅन से E1 मायनस E2 असं मला म्हणता येईल. बोला, E1 ची व्हॅल्यू किती आहे, के क्यू बाय डिस्टन्स स्क्वेअर ना. आता म्हणूनच मी डिस्टन्स 2L घेतलं का, पण आता कळतंय का बघा मी E1 कसा काढतोय, ड्यू टू प्लस क्यू काढतोय ना, या चार्जमुळे काढतोय मी. किती आहे, या चार्जचं अंतर किती आहे या P पासनं, हे मध्यातनं Pचं अंतर R आहे, पण मधनं हे अंतर L आहे ना, हे L आणि हे L मेक्स इट 2L ना, कळतंय, म्हणून हे 2L घेतलं मी, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून, कळतंय. ओके, आता क्यू आणि Pचं अंतर किती आहे, R मायनस L लिहू का मी हे असं, R मायनस Lचा होल स्क्वेअर, कळतंय. हे काय आहे, E1 ची व्हॅल्यू मायनस E2 ची व्हॅल्यू किती आहे, KQ बाय, आता हे डिस्टन्स Pचं डिस्टन्स मायनस क्यू पासनं हे डिस्टन्स किती आहे, R प्लस L ना, R प्लस Lचा होल स्क्वेअर. ओके, आता मला हे सॉल्व करायचं आहे. बोला, KQ वरती कॉमन काढलं, R प्लस L होल स्क्वेअर मायनस R मायनस L होल स्क्वेअर, वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, खाली A मायनस B A प्लस B, ह्याचा प्रोडक्ट ना, म्हणजे A मायनस B A प्लस B म्हणजे काय, R स्क्वेअर मायनस L स्क्वेअरचा होल स्क्वेअर. असं करू का मी, हे डिनॉमिनेटरमध्ये बघा, असं का केलं हे बघा, डिनॉमिनेटर असं आहे ना, R मायनस L चा स्क्वेअर इंटू R प्लस Lचा स्क्वेअर ना, म्हणजे ह्याचा दोघांचा कंबाईंड स्क्वेअर, आणि कंबाईंड स्क्वेअर म्हणजे काय, A मायनस B A प्लस B म्हणजे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर, आणि त्याचा स्क्वेअर, कळतंय ना, डिनॉमिनेटर असं का लिहिलं. ओके, अजून सिम्प्लिफाय करायचं झालं, काय लिहू, हे KQ आहे, ब्रॅकेट एक्सपांड करा, R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस 2RL मायनस R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर प्लस 2RL, या मायनसमुळे आतले साईन चेंज होईल, ब्रॅकेट्स ओपन करा, स्क्वेअरच्या टर्म सगळ्या कॅन्सल होऊन जातील, आणि हे 2RL आणि हे 2RL मेक्स इट 4RL, वरती काय राहिलं 4RL, आणि खाली R स्क्वेअर मायनस L स्क्वेअरचा होल स्क्वेअर. हा झाला ई नेट जे मला काढायचं आहे. ओके, आता हे थोडंसं हे असं आलं आन्सर, पण आता हे आन्सर फार सुंदर दिसत नाहीये, काहीतरी घाणेरडं दिसतंय. ह्याला सुंदर कसं बनवता येईल बघा. म्हणूनच मगाशी मी तुम्हाला म्हटलं की जनरली इन ऑल रिअल लाईफ एक्झाम्पल्स किंवा इन जनरल डायपोल आपण जास्त इफेक्टिव्ह कधी मानतो, जेव्हा दोन चार्जेसमधलं डिस्टन्स हे कमी असतं, समथिंग लाईक ॲटॉमिक लेवलवर असतं. तर त्या केसमध्ये काय असतं, डायपोल शॉर्ट असते ना. आय कॅन राईट, पुढे लिहितो मी, आता पुढे लिहिलं तर तुम्हाला दिसणार नाही म्हणून इथे शेजारी लिहितो. तुम्ही असं नका करू, तुम्ही तुमचे हे व्हायच्या पुढेच लिहा. इफ डायपोल इज शॉर्ट, डायपोल जर छोटी असेल याचा अर्थ काय,
एल इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन आर. तसा जर असेल एल तर कमी आहे ना, म्हणजे हे एल स्क्वेअर उडून टाका, निग्लेक्ट करा. अजून टू बी झिरो का, एल स्क्वेअरला का, कारण एल कमी आहे तर एलचा स्क्वेअर अजून कमी आहे, म्हणून एल स्क्वेअर निग्लेक्ट केलं तर मला काय मिळेल, ई नेट इज इक्वल टू 4kq RL बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअरचा स्क्वेअर ना, म्हणजे r⁴ असेल. पण मला एक माहिती आहे काय, की पी काय असतं, डायपोल मुवमेंट किती याची, या डायपोलची डायपोल मुवमेंट किती आहे, q/2l, q×2l ना. मग 2ql ला जर मी p सबस्टिट्यूट केलं इथं तर काय लिहू मी, आय राईट ई नेट ॲज 2 4 मधलं 2 आणि q आणि l ला p लिहितो, म्हणजे काय लिहितो 2k/2kp/r³. बघा हे 1r आणि हे r² क्यूब होऊन जाईल ना, कळत आहे. आणि 2ql ला मी p सबस्टिट्यूट करतो इथं, म्हणजे असं आलं आन्सर. हे इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला पाठ पाहिजे. व्हॉट इज, हे काय कळतं तुम्हाला, एका डायपोलच्या ॲक्सिसवर एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, तर एवढं असतं. त्यामध्ये हे पी काय आहे, पी आहे डायपोल मुवमेंट जी 2ql असते. कळत आहे, हे लिहून घ्या. पुढचं ॲनालिसिस, ज्याप्रमाणे आपण डायपोलच्या ॲक्सिसवरचं इलेक्ट्रिक फील्ड काढलं, असं डायपोलच्या ॲक्सिसवरचा पण पोटेन्शियल काढता येईल का, बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन ॲक्सिस ऑफ डायपोल. डायपोलच्या ॲक्सिसवरचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघा. डायपोल काढली पहिल्यांदा, डायपोल पी आहे, हा काय आहे -q चार्ज, हा काय आहे +q चार्ज. दोन्हीमधलं सेपरेशन समजा 2l जर आहे तर मी काय करतो, याच्या सेंटरपासनं या डायपोलच्या ॲक्सिसवर r अंतरावर एक पॉईंट p घेतो. तेच सेटअप सगळं. आता मला काय काढायचं, मी EP काढला, इलेक्ट्रिक फील्ड काढला या पॉईंट पीचा. आता मला पोटेन्शियल काढू दे. VP किती आहे मला सांगा. VP तरी स्केलर क्वांटिटी आहे, VP मध्ये सबट्रॅक्शन काहीच होत नाही. इट इज नॉट लाईक व्हेक्टर. व्हेक्टरमध्ये आपण E1 असा होता, E2 असा होता म्हणून आपण सबट्रॅक्ट केलं ना त्यांना. पण VP मध्ये इट्स अ स्केलर क्वांटिटी, म्हणजे VP इज सिम्पली V1 + V2. इट्स ओनली ॲडिशन, देर इज नो डायरेक्शन हिअर. ओके, याच्यामुळे इथं पोटेन्शियल किती आहे बोला, KQ डिस्टन्स ना, हे L आणि हे L असतं, म्हणजे हे अंतर R - L कळत आहे, प्लस याच्यामुळे KQ. आता KQ पण आता इथं मायनस येईल का, येईल मायनस, कारण हा चार्ज निगेटिव्ह आहे ना, मग ते क्यूचा -q तिथे येईल ना. की डायरेक्शनमुळे मायनस नाही आलं, लक्षात घ्या. मगाचा मायनस जो होता ई मध्ये, तर मायनस इथं आपण ठेवला का, इट वॉज बिकॉज ऑफ डायरेक्शन. कळत आहे का. सध्या आपण डायरेक्शनमुळे घेत नाही आहे, आपण चार्जमुळे घेतोय मायनस. मागच्या वेळेला चार्ज होता तर चार्जमुळेच डायरेक्शन फ्लिप झाली ना, म्हणून आपण त्या चार्जचा आपण कन्सिडरेशन केलेलंच आहे. आणि डिस्टन्स किती आहे, R + L. आता सॉल्व करा, हे KQ वरती कॉमन आला, हे काय येतं R + L + R - L अपॉन r² + l². म्हणजे LL कॅन्सल झालं, म्हणजे काय झालं, KQ 2R अपॉन r² - l². बट अगेन फॉर शॉर्ट डायपोल काय असतं, L इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन R. त्यामुळे ही l² ची टर्म मी उडून टाकतो, निग्लेक्ट करतो. म्हणून मला काय मिळेल, VP इज इक्वल टू 2kq/r असं लिहून गेला. हे R आणि r² मधला R एक कट होईल ना, तर 2kq/r. तर मला माहिती आहे P ची व्हॅल्यू किती असते, ही असती q×2l ना. एक मिनिट, काहीतरी चुकतंय का, हां मी या ठिकाणी हे मायनस साईन कन्सिडर केलेलंच नाही, त्यामुळे चुकलंय माझं. हे मायनस पाहिजे आणि हे प्लस पाहिजे. या केसमध्ये वरती R कट होईल, म्हणजे आणि वरती L शिल्लक राहील.
असं राहील. तसंच झालं तर काय होईल, हे आर स्क्वेअरच राहील खाली आणि वरती एल राहील. आता मला सांगा व्ही पी इज इक्वल टू क्यू 2L ना, 2LQ म्हणजे पी असतं, म्हणजे काय लिहू, के पी बाय आर स्क्वेअर. कळतंय? ओके, हे फार इम्पॉर्टंट आहे. बघा इलेक्ट्रिक फील्ड किती असतं ऑन ॲक्सिस ऑफ डायपोल, इलेक्ट्रिक फील्ड किती असतो, काय काढलं मग अशी व्हॅल्यू आपण 2kp व्हॅल्यू काढली, 2kp बाय आर क्यूब, आणि त्याचं पोटेन्शियल काय असतं kp बाय आर स्क्वेअर. हे दोन्ही तुम्हाला पाठ पाहिजे. हे नोट डाऊन करा सगळं. डिस्कशन पुढे नेऊ आपण. आता इलेक्ट्रिक फील्ड जे मागच्या याला बघितलं ते ॲक्सिस ऑफ डायपोलवर बघितलं. आता बघूया इलेक्ट्रिक फील्ड ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायपोल. हे बघूयात. याचा अर्थ काय, समजा एक डायपोल आहे, डायपोल अशी आहे, तर या डायपोलवर डायपोल मोमेंट पी यायची. ह्याचा अर्थ काय, थोडं लांब काढतो. याचा अर्थ काय, हा चार्ज मायनस क्यू आणि हा चार्ज प्लस क्यू, दोघांची लेंथ 2L ना. आता हे अंडरस्टूड आहे. समजा मी या डायपोलचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, कळत आहे. आता या परपेंडिक्युलर बायसेक्टर एक पॉईंट घेतला. मला सांगा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला म्हणजे ही लेंथ L आणि ही लेंथ L, आणि या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आर डिस्टन्सवर आता पॉईंट पी ठेवला मी. पॉईंट पीला तुम्ही कन्फ्यूज नका करू, दुसऱ्याला नाव दुसरं काहीतरी देऊ. ह्याला मग आपण समजू पॉईंट ए, काय नाव द्या, पॉईंट ए ठेवला. आता हा पॉईंट ए कोणावर आहे, ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायपोलवर आहे ना. हां, आता या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती आहे हे मला काढायचं आहे, म्हणजे मला नेट इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी काढायचं आहे. कळत आहे तुम्हाला, काय काढायचं आहे हे कळलं. ओके, आता या ठिकाणी जागा जरा कमी आहे म्हणून मी फ्रेश पेजवर हे ड्रॉइंग करतो परत. बघा सेम ड्रॉइंग केलंय. ओके, आता मला सांगा नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट ए मला काढायचं आहे. ते काय असणार आहे, बेसिकली E1 आणि E2 ची ॲडिशनच असणार ना. हां, पण आता ही वेक्टर ॲडिशन करावं लागेल का, बघा ह्याला म्हणू ई, हा चार्ज 1 म्हणू. आता मला सांगा हा मायनस चार्ज असेल तर इथं मी डायरेक्शन कशी दाखवू, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन टुवर्ड्स द चार्ज दाखवू ना. मायनस असेल तर कळतं, म्हणजे E1 ची डायरेक्शन अशी असणार, कॉल इट E1. ओके, आता हे असं कनेक्ट जर मी केलं तर आता ही डायरेक्शन काय असणार आहे, E2 डायरेक्शन, E2 असं असेल ना. आता हे मी पलीकडे काय दाखवलं, कारण हा प्लस चार्ज आहे, अवे फ्रॉम चार्ज दाखवायला पाहिजे. ओके, अशी E1 आहे आणि E2 आहे. आता या दोघांची मला वेक्टर ॲडिशन करावं लागेल नेट ई काढायला. वेक्टर ॲडिशन करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे वेक्टर ॲडिशन कसं करतो, पॅरलोग्राम लॉ आणि असं काहीतरी नेट ई निघेल, ई नेट. कळतंय, चला ई नेट आहे. आता ह्याचं जर इक्वेशन मला डिराईव्ह करायचं झालं तर कसं करू, बोला. सगळ्यात पहिला E1 ची व्हॅल्यू काढता येईल. बोला E1 ची व्हॅल्यू किती आली, या दोघांकडे बघून मला काय सांगता येईल. हे डिस्टन्स L आहे, हे L आहे. समजा हा अँगल थीटा आहे. हा जर अँगल थीटा आहे तर सिमेट्रीने हा पण अँगल काय होईल, थीटा होईल. आणि हा थीटा जर असेल तर हा अँगल काय होईल, 2 थीटा होईल ना, कारण हा 180 मायनस 2 थीटा आणि हा 2 थीटा. दोघांमधला अँगल एक्सटेरियर अँगल झाला ना दोघांचा, त्यामुळे तो अँगल होईल 2 थीटा. बघा आता E1 मी कसं करतो, हाऊ डू आय फाइंड E1, लुक ॲट दिस अँड टेल मी. E1 असतं के क्यू बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. आता हे डिस्टन्स किती आहे, पायथागोरसने हे डिस्टन्स आहे √L² प्लस R² चा स्क्वेअर, म्हणजे डिस्टन्स किती येतं हे L² प्लस R². हे E1 आली. E2 किती असेल, तेच असेल ना मॅग्निट्यूड, L² प्लस R², फक्त डायरेक्शनमध्ये फरक आला. ठीक आहे, आता मला हे व्हेक्टोरियली ॲड करायचं. व्हेक्टोरियली ॲडिशन करायचं झालं तर मी कसं करतो ह्याला, बघा जर मी असा एक
अशी डॉटेड लाईन काढली जी या डायपोलला पॅरलल आहे. तर मला सांगा हा थिटा, तर हा पण थिटा होईल छोटा आणि वरचा अँगल पण थिटा होईल ना, कारण दोन्ही 2 थिटा आहे. हा थिटा झाला की वरचा थिटा पण होईल ना, कळतंय. आता जर असं असेल तर मला सांगा E1 असा आहे आणि E2 दुसरा आपण दिसतोय का इथे कुठं, ओके, E1 असा आहे वेक्टर आणि E2 वेक्टर असा आहे. E1 असा आहे, E2 आहे. आता या दोन वेक्टरचे जे असले कॉम्पोनंट्स आहेत ते एकमेकांना कॅन्सल करतील, पण या दोन वेक्टरचे जे एक्स वाले कॉम्पोनंट आहेत ते एकमेकांना ऍड करतील, कळतंय. तसंच त्याच लॉजिकने मी तुम्हाला लिहितो पुढे की या E1 E2 चे कॉस थिटा कॉम्पोनंट एकमेकांना ऍड करतील, साइन थिटा कॉम्पोनंट एकमेकांना कॅन्सल करतील ना. म्हणजे कॉस थिटा, सो आय कॅन राईट ई नेट इज नथिंग बट 2 टाइम्स दोघांचे कॉस थिटा ना, आणि तिथं दोघांचे मॅग्निट्यूड पण सेम आहे, 2kq L² प्लस R² कॉस थिटा. हे कळतंय का बघा. आता कॉस थिटा काय, व्हॉट इज कॉस थिटा, ॲडजस्टंट अपॉन हायपोटन्यूस. म्हणजे काय लिहिता येईल 2kq अपॉन L² प्लस R². ॲडजस्टंट किती आहे, ॲडजस्टंट आहे L बाय हायपोटन्यूस किती आहे, हायपोटन्यूस इज अंडर रूट L² प्लस R². कळतंय. मग मी याला सिम्प्लिफाय अजून कसं करता येईल, ई नेट इज इक्वल टू 2kqL बाय R² प्लस L² रेस टू 3/2, कारण हे ब्रॅकेट रेस टू हाफ असतं ना आणि दिस रेस टू 1 असतं, हाफ प्लस 1 इज 3/2. ओके, हा झाला नेट इलेक्ट्रिक फील्डचे मॅग्निट्यूड. ही डायरेक्शन कशी असणार, अलॉंग दिस लाईनच असणार ना, कारण याचे साइन थिटा वरचे कॅन्सल झालेत, अलॉंग दिस लाईन असेल. डायरेक्शन नंतर बघूयात आपण, पहिल्यांदा बघू अगेन फॉर शॉर्ट डायपोल L इज व्हेरी व्हेरी लेस दॅन R. म्हणजे L² ची टर्म जर मी 0 निग्लेक्ट केली तर मी कसं लिहू बघा, I can write this as E net is equal to 2kqL upon R² चा रेस टू 3/2 ना. म्हणजे हा जो हाफ आहे हा म्हणजे अंडर रूट आहे, R² चा अंडर रूट म्हणजे R आणि R चा क्यूब आला R³, म्हणजे खाली शिल्लक राहिला R³, 2kqL बाय R³. कळतंय. आता व्हॉट इज डायपोल मोमेंट, हा असतो 2Lq किंवा Q2L. तर हे 2Lq हे डायपोल मोमेंट आहे, म्हणजे हे काय झालं Kp बाय R³. इलेक्ट्रिक फील्ड ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर किती आलं, Kp बाय R³. हे पण इम्पॉर्टंट आहे. हे तिन्ही अजून आणि पुढचं जे येणार आहे हे चारही तुम्हाला बाय हार्ट झाले पाहिजेत. ही झाली मॅग्निट्यूड. व्हॉट अबाउट डायरेक्शन, बघा डायरेक्शन त्याची अशी आहे ना मागे. आता मागे पुढे करणं, आता मागे पुढे कसं म्हणू, डायरेक्शन कशी असती, पॅरलल टू डायपोल. बघा ना, डायपोल ही अशी आहे, ह्याला पॅरलल आहे ना, वरची पॅरलल आहे, पण एक ऑब्झर्व केलं का डायपोल डायरेक्शन अशी आहे, पण नेट इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन उलटी आहे. करते म्हणजे डायपोल, पॅरलल डायपोल अँड ऑपोजिट टू डायपोल. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही पॅरलल डायपोल आलंच ना, अपोजिट डायपोल म्हणलं की पॅरलल त्यात इन्क्लूड झालंच. म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला, डायरेक्शन कशी असते, अपोजिट टू डायपोल, आणि त्याची मॅग्निट्यूड किती असते ते इलेक्ट्रिक फील्डची, Kp बाय R³. कळतं तुम्हाला. हे सगळं लिहून घ्या. पुढचं आता आपण काय राहिलं, आपण ॲक्सिसवरचं इलेक्ट्रिक फील्ड काढलं, ॲक्सिसवरचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढलं, परपेंडिक्युलर बायसेक्टरचं इलेक्ट्रिक फील्ड काढलं. आता काय राहिलं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. बघा नेहमीसारखं डायपोल काढली मी, तर हा -Q हा +Q, अंतर 2L,
याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर इथं पॉईंट ए घेतला, हे डिस्टन्स समजा आर घेतलं, तर मला टोटल VA काढायचं आहे. VA इज इक्वल टू V1 प्लस V2. बोला V1 काय आहे, हे यातलं डिस्टन्स अंतर, हे L आहे. तर V1 काय झालं, KQ बाय डिस्टन्स, हे किती आहे L² प्लस R², हे अंतर पायथागोरसने. ओके, आता हे मायनस लिहिलं का मी इथे, कारण मी चार्ज 1 म्हणलं ना, आणि चार्ज -Q आहे हा, म्हणून मायनस लिहिलं. प्लस इथं काय येईल, ह्याच्यामुळे हे पण डिस्टन्स तेच आहे, KQ बाय √L² प्लस R². बघा हे दोन्ही टर्म्स, हे मायनस आहे प्लस आहे, बाकी सगळं सेम आहे, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होऊन 0 येईल. कळतंय का? म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरवर, डायपोलच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर पोटेन्शियल काय असतं, 0. कळतंय? सिम्पल. तर या चारही केसेस तुम्ही लिहून घ्या. डायपोलच्या ॲक्सिसवर इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल काय असतं, डायपोलच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल काय असतं. चारही केसेस नीट लिहून घ्या. ठीक आहे, कंटिन्यू करू पुढच्या क्लासमध्ये.